तुमच्या सगळ्यांचं मी वेलकम करतो. आजच्या सॅटरडे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. आज थोडंसं वेगळं करूयात. आज तुमचे प्रश्न पहिले घेतो, मग मला गुगल शीटला जे प्रश्न आलेले आहेत ते घेतो. गुगल शीटमध्ये ज्यांनी ज्यांनी प्रश्न दिलेले आहेत त्यांचे तर प्रश्न नक्कीच घेणार आहे. त्यातले आज 50 प्रश्न घेणार आहे परत. आणि राहिलेले पुढचे प्रश्न असेल ते आपण नेक्स्ट सॅटर्डेला आपण कंडक्ट करूया. पण त्यापूर्वी तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण आज पाहूयात. ठीक आहे. स्टार्टिंग. येस. तुमचा प्रश्न काय असेल चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा, किंवा थोडा वेळ देतो. तुम्ही व्यवस्थित तुम्हाला टायपिंग वगैरे करायचं असेल तसं टायपिंग करा. त्याप्रमाणे तुमचे प्रश्न येऊ देत व्यवस्थित. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, काही प्रॉब्लेम नाही. मी तोपर्यंत मग वाटलं सर क्वेश्चन जे मला गुगल शीटला तुम्ही जे प्रश्न पाठवलेले आहेत त्याच्या प्रश्नांची उत्तरं देतो मी तोपर्यंत. ठीक आहे. येस. चालेल. आपण सेशन सुरुवात करूयात. मी कोण आहे तुम्हाला सर्वांना माहितच असेल. सिव्हिल इंजिनिअरिंग IIT तर्फे आपण हे सेशन आपण ऑर्गनाईज केलेलं आहे. यामध्ये मी प्रवीण मुंडे तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज या ठिकाणी आहे. येस. फ्युचर स्कोप इन रिअल इस्टेट छोटासा प्रश्न वाटला म्हणून मी लगेच घेतला. येस आहे तुमचा प्रश्न. मला वाटतं यामध्ये सुद्धा आलेला आहे, गुगल शीट मध्ये पण आलेला आहे. त्यामुळे मी तो प्रश्न मग सिरियलीच घेता येईल. ठीक आहे. रिअल इस्टेटला फ्युचर स्कोप काय आहे? रिअल इस्टेट एक्झॅक्टली मला थोडंसं समजलं की रिअल इस्टेट तुम्ही कशाला म्हणताय. जॉबच्या संदर्भात म्हणताय का स्वतःच चालू करायच्या, कुठला बिझनेस चालू करायच्या दृष्टीने म्हणताय, की रिअल इस्टेट मध्ये म्हणजे तुमचं म्हणण्याचा उद्देश हा आहे की प्रॉपर्टी सेलिंग, रिसेलिंग याच्या संदर्भातलं तुमचं म्हणणं आहे. तर शुभम तेवढं फक्त मला मेन्शन करून ठेवा. ठीक आहे. येस. डेव्हलपमेंट आता पुढची 10 वर्ष तरी काही म्हणजे 10 नाही, ऍटलिस्ट जर तुम्ही पुढची 2030 पर्यंत पुढची 5 ते 6 वर्ष तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. प्रचंड डिमांड आहे. आता सध्या लेबर शॉर्टेज चालू आहे, मॅनपॉवरचं शॉर्टेज चालू आहे. त्यामुळे प्रोजेक्ट्स भरपूर आहेत. हीच खरी संधी आहे या क्षेत्रात येण्याची, कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये. तुम्हाला आमच्या ग्रुपवर एक ऍडव्हर्टाईज पण मध्ये आली होती की एक कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांचं नाव नाही घेऊ, पण त्यांनी अशी स्कीम काढली होती की एखादा जर लेबर कॉन्ट्रॅक्टरचा लेबर आमच्याकडे साधारण 200 लेबर्स मला वाटतं का ते त्यांनी हे दिलं होतं. त्यामध्ये तेवढे लेबर्स त्याचे जर 3 महिने कंटिन्यू जर राहिले, तर तेवढी ऍव्हरेज स्ट्रेंथ त्याची मेंटेन ठेवली, तर त्याला 1 लाख का 2 लाख असं त्यांनी बोनस पॅकेज डिक्लेअर केलं होतं त्याच्यासाठी. म्हणजे लोक टिकून ठेवणं पण खूप चॅलेंजिंग झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला सॅलरी बाकी पेमेंट देऊन सुद्धा तुम्हाला बोनस पॅकेज त्यांनी अशी स्कीम डिक्लेअर केली होती. तर सध्या संधी भरपूर आहेत, तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. येस. आपण चालू करूयात. सचिनचा प्रश्न आहे. मागच्या वेळेस आपण जो जिथं सोडला होता आपण, हा 51 नंबरचा आपण टॉपिक घेतोय. यामध्ये गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होणे शक्य आहे का? तर होणे शक्य आहे. अंडर ग्रॅज्युएट आहात तुम्ही सचिन, आणि पुणेमधूनच आहात, तर येऊन भेटा. तुम्ही ट्रेनिंग कसे देणार? ट्रेनिंग ऑनलाईन ऑफलाईन सर्व प्रकारे आहे सचिन. आणि बिझनेससाठी सपोर्ट किती करता? तर तुमच्या 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, किंवा तुम्हाला सपोर्ट नको असेल तर फक्त ट्रेनिंग सुद्धा अवेलेबल आहे. तर अशा मॉडेल्समध्ये आपले ट्रेनिंग आहे. तुमचं लायसन्सचं काम आहे. तर येऊन भेटा सचिन तुम्ही. ठीक आहे. येस. आता नेक्स्ट इयरसाठी ऍडमिशन्स वगैरे आता ओपन आहेत सध्या. आता सर्व ऍडमिशन्स कम्प्लीट झालेले आहेत. ठीक आहे. पुढे राहुल गीते तुमचे प्रश्नच आले नाहीत, त्यामुळं एक्झॅक्टली समजू शकले नाही काय आहे. तुम्ही नेक्स्ट टाइम ट्राय करा. प्रकाश म्हणतायत की कॉन्ट्रॅक्टर लायसन्स कसे काढणे, काम कसे घ्यायचे आणि टेंडर कसे भरायचे, ऑल प्रोसेस कशी असते, माहिती द्या सर जरा. बीकॉम आहे, पुण्यावरून आहात. तर कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढण्यासाठी एक तर तुमच्याकडे 10 लाखापासून सुरुवात होते. त्याच्या कमी पण असतं, म्हणजे 3 लाखापासून सुद्धा लायसन असतं. तर 10 लाखापासून सुरुवात करायला काय हरकत नाही कामाची.
जे एज्युकेशनल बेसिसवर लायसन मिळू शकतं ते आहे. प्रकाश ते करा. त्यानंतर टेंडर वगैरे कसे करायचं घ्यायचे वगैरे याचा पूर्ण गायडन्स आहे. टेंडर्स हे ऑनलाईन येतात. आपले युट्यूबला व्हिडिओज आहेत. त्यामुळे मी आता तुमच्या प्रश्नांना फक्त गाईड करतोय मी. कारण कुठलाही प्रश्न डीप मध्ये जायचं म्हणलं तर मला मग त्यामध्ये बराच वेळ लागतो. तुम्ही माझे व्हिडिओज वगैरे बघितले असतील युट्यूबला. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग IIT आपलं हे युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर जाऊन व्हिडिओज पहा, तुम्हाला बरेचसे आयडिया येऊन जाईल. या संदर्भातले सुद्धा त्यामध्ये व्हिडिओज आहेत. टेंडर घ्यायचे कसे, तर ऑनलाईन भरायचे कसे, शोधायचे कसे. तर महाटेंडर पोर्टलवर जर गेलात तर त्याचे प्रोसेस कशी आहे टेंडर शोधण्याची, भरण्याची, सर्व युट्यूबला दिलेले आहे. आणि पर्सनल गायडन्स आणि बाकी तुम्हाला हवं असेल तर मात्र तुम्ही ट्रेनिंग घेऊन लायसन्स काढून आमची मेंटरशिप घेऊ शकता. 1 वर्षाची, 2 वर्षाची किंवा 5 वर्षाची मेंटरशिप तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर प्रकाश, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं मिळालेलं असेल. आणखी काही प्रश्न असतील तर परत एकदा तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा. थोडा रेफरन्सेस द्या किंवा मी थोड्या वेळा नंबर शेअर करेल. तुम्ही अपॉइंटमेंट तशी घेऊ शकताय आणि भेटायला तुम्ही येऊ शकता नक्कीच. ठीक आहे. प्रसाद गाडेकर म्हणतात, हा बरं, या वेळेसपासून थोडस आम्ही हे केलंय की तुमचे जे प्रश्न आहेत तुमच्या प्रश्नासाठी प्युअरली फक्त कॉन्ट्रॅक्टिंगचे जे प्रश्न असतील त्यांच्यासाठी नेक्स्ट टाइम पेड सेमिनार ठेवलेला आहे. तर नेक्स्ट सॅटर्डेला असेल मोस्टली. तर तो पेड असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मग बरेच आणखी इनपुट्स पण भेटतील, कारण पेड असल्यामुळे मी तुम्हाला आणखी काही इनपुट्स देईन. काय काय असणार आहेत काय काय नाही ते तुम्ही थोडंसं आपल्या ग्रुपवर टचमध्ये राहा. ग्रुपमध्ये तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल की आपण काय काय घेणार आहोत ते. तर ग्रुपवर टचमध्ये राहा. यामध्ये कॉन्ट्रॅक्टिंग मॉड्यूल कसं असणार आहे, कसा प्लॅन करायला हवा, लायसन्स ओपनचं लायसन्स काढायचं झालं तर काय पर्याय आहे, किती पैसे लागतात, या सगळ्याचं मार्गदर्शन असेल. फी एकदम नॉमिनल ठेवणार आहे. 99 रुपीजच असेल माझ्यामध्ये मोस्टली ती. साधारण 2 तासाचा वेबिनार असणार आहे तो, ज्याच्यामध्ये तुम्हाला लायसन्सचे डॉक्युमेंटेशन आणि बाकीच्या गोष्टी लक्षच असतील. पेड असल्यामुळे माझ्याकडून नक्कीच तुम्हाला इनपुट आणखी जास्त मिळतील त्यामध्ये. आणि डेडिकेटेडली फक्त कॉन्ट्रॅक्टर्स साठी असणार आहे, त्यामुळे दुसरे काही प्रश्न त्यामध्ये नसणार आहे. ठीक आहे. येस. नेक्स्ट प्रश्न घेऊयात आपण. प्रसाद म्हणतात, हाऊ टू गेट प्रायव्हेट और गव्हर्नमेंट सेक्टर कॉन्ट्रॅक्ट ॲज अर्लियर. ओके. हाऊ फील द ऑनलाईन ऑन ऑफलाईन टेंडर, प्लीज गिव्ह सम स्टार्टअप टिप्स. ओके. अहमदनगरहून आहात प्रसाद. प्रसाद, हे पहा, प्रश्न समजलाय तुमचा. तुमचा जो गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये याचा विचार आहे, यासाठी पहिलं बेसिक थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे. तुमचं BE सिव्हिल झालेलं आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला नॉलेज आहे त्याचं. प्रॅक्टिकलमध्ये कुठे अडचण येत असेल तर आम्ही आहोत. एक 5 दिवसाचं सुद्धा ट्रेनिंग तुम्ही अटेंड केलं तरी चांगली माहिती तुम्हाला होऊ शकते. आणि जर 10 दिवसाचं अटेंड केलं तर मग डॉक्युमेंटरी आणि साईटवरचं नॉलेज बऱ्यापैकी माहिती होऊ शकते. जास्त वेळ 3 महिने देऊ शकत असाल तर आणखी चांगलं. 6 महिने देऊ शकत असलं तर आणखी चांगलं. असे वेगवेगळे तुम्हाला जसं तुमच्या ह्याच्यानुसार आहे त्याप्रमाणे हे करा. गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग करण्यासाठी तुमच्याकडे लायसन्स पण मिळते. BE सिव्हिल आहात तुम्हाला. रिझर्व कामं पण आहेत. सुरुवात करायची म्हणलं तर कॉन्टॅक्ट्स आपल्यासाठी खूप गरजेचे आहेत. स्वतःचा ब्रँड, स्वतःची इमेज लोकांमध्ये तयार करणं गरजेचे आहे. कम्युनिकेशन स्किल खूप महत्वाचं आहे, कारण कम्युनिकेशन स्किल नसेल तर फक्त टेक्निकल स्किल न होत नाही, असं तुम्हाला बऱ्याच जणांना पटलं असेल. हे फक्त सर्टिफिकेट्स असून उपयोग नाहीये. तर लोकांशी बोलणं, इंटरॅक्शन करणं. कारण आता जर गव्हर्नमेंटची जरी कामं घ्यायची असतील, अधिकाऱ्यांशी बोलणं असेल, काही रेफरन्सेस आणायचे असतील, शिफारसीची कामं असतील, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वाढवणं, त्यांच्याशी कम्युनिकेशन करणं ही एक कला आहे. ज्याला जमतं तो मग त्यांच्याशी कनेक्ट राहतोय. तर असं काही शिकणं पण गरजेचं आहे तुम्हाला. स्वतःचं ऍडव्हर्टाइजमेंट, स्वतःची ब्रँडिंग केली तुम्ही तुमच्या कंपनीची, तर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये पण बराचसा स्कोप आहे. सुरुवातीचं एक कामाला थोडासा वेळ लागू शकतो, पण एकदा एक काम भेटलं तर त्याच्यावर 4 कामं तर हमखास भेटतात प्रायव्हेटमध्ये सुद्धा.
प्रचंड स्कोप आहे प्रायव्हेटमध्ये सुद्धा. फक्त क्वालिटी द्यायची. पहिलं काम असं करायचं की त्या कामानं तुम्हाला पुढच्या नंतर कोणत्याच वर्षामध्ये पाहायची गरज नाही. पहिलं काम, त्याच्या रेफरन्सनं पुढचं काम, त्याच्या रेफरन्सनं पुढचं काम, असं भरपूर कामं तुम्हाला मिळून जातात. ठीक आहे. येस. ऑनलाईन ऑफलाईन टेंडर कसे भरायचे? ऑफलाईन टेंडर्स तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन तुम्हाला काम घ्यावे लागतील प्रसाद. आणि ऑनलाईन टेंडर जर म्हटला तर महा टेंडर पोर्टलवर PWD, ZP, महानगरपालिका, नगर परिषदा अशा बऱ्याच डिपार्टमेंटची कामं तुम्हाला महा टेंडर पोर्टलवर मिळतील. तिथून तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. तर स्टार्टअप टिप्स तुम्ही म्हणला तर स्टार्टअप टिप्स मध्ये हे सांगतो, क्वालिटी सेफ्टी मध्ये काम द्या, स्पीड मध्ये काम द्या. तुमचं प्रेझेंटेशन, तुमचा डेमो इतका चांगला असायला हवा. तुमचं जे तुम्ही बनवताय, तुमचं जे कन्स्ट्रक्शन करताय, की त्याच्यावरनं तुम्हाला रेफरन्सेस भेटले पाहिजे. आणि कामं अशीच भेटतात. तुम्ही काही म्हणा, गव्हर्नमेंट सुद्धा मध्ये सुद्धा कामं अशीच भेटतात. तुमची क्वालिटी, तुमचा स्पीड. हा, तुम्हाला कॉम्पिटिशन कोणाबरोबर करायची हे पण ठरवा. तुम्ही जर म्हणाल बिलो जाऊन कामं घेतो, असे कामं घेतो, तर सुद्धा मग तुम्हाला त्या कॉम्पिटिशनच्या रेसमध्ये जाताय तुम्ही. तुम्हाला तुमची ओळख ठेवून जर कामं करायचे असतील तर तुम्हाला थोडं काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. आणि तोच बिझनेसमध्ये चांगला सक्सेसफुल होऊ शकतो. ठीक आहे. येस. ओके. पुढचा प्रश्न आहे तुषारचा. मी परत एकदा स्क्रीन शेअर करतो जेणेकरून तुषारचा प्रश्न तुम्हालाही समजेल. त्याचा प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. प्रसाद काही आणि का असतील पुढच्या वेळेस ₹9 प्लॅन घ्या वाटलं असतं. आणि म्हणजे 2 तासाचा भेटणार आहे. लिमिटेड लोक त्यामध्ये काही प्रश्न नसणार आहेत कोणतेही. डेडिकेटेडली फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठीचे प्रश्न असतील आणि त्याबद्दल आपण 2 तास चर्चा करणार आहोत. त्यामुळे नक्कीच तुम्ही ते अटेंड करा. आणि पुढच्या सेमिनार या त्याची लिंक सगळी त्या ठिकाणी दिली जाईल तुम्हाला. इज देअर रोड कॉन्ट्रॅक्टर? तुषार म्हणतायत ऑफलाईन इज एज्युकेशन ऑनलाईन, हाऊ मेनी बॅचेस आर डन डेली? 12th झालेलं आहे तुमचं तुषार. रोड कॉन्ट्रॅक्टर बनायचं असेल नक्कीच तुम्हाला यामध्ये आमच्याकडून मदत होऊ शकते. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे एज्युकेशन आहे. आणि दिवसाच्या मानलात पाहायला गेला तर दिवसाचं कमीत कमी 1-2 तास तरी तुम्ही द्यायला हवं, जर बिझनेस करून किंवा जॉब करून करत असाल तर. आणि जर जास्त वेळ देता येत असेल तर कमीत कमी 4 तास तरी द्यायला हवे. आणि किती दिवस द्यायला पाहिजे? 12वी आहे वगैरे म्हणला तर कमीत कमी 3 महिने, जास्तीत जास्त 1 वर्ष तरी द्यायला हवं. तुम्हाला बिझनेस कमीत कमी 3 महिन्यानंतर लगेच चालू करता येऊ शकतो. असेही काही बिझनेस आहेत जे तुम्ही आठवड्याभरानंतर लगेच चालू करू शकतात. अशा काही गायडन्स तुम्हाला सपोर्ट माहिती हवी असेल तर तुम्ही तुमची पर्सनल अपॉइंटमेंट बुक करा आणि या. रोड कॉन्ट्रॅक्ट मध्ये जायला 12th नंतर म्हणजे कमी नॉलेज असताना सुद्धा तुम्ही ह्या कामामध्ये येऊ शकताय. बिल्डिंग लाईन मध्ये वगैरे तर बऱ्याच ऍक्टिव्हिटी असतात, इंडस्ट्रियल मध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटी असतात, पण रोड मध्ये तुम्हाला ते खूप काही काम सोपं होऊ शकतं. बराच स्कोप आहे त्याच्यामध्ये. तुमच्याकडे फायनान्स किती अवेलेबल आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करतं. ठीक आहे. येस. पुढचा प्रश्न पंकज यांनी विचारलेला आहे. पंकज विचारतायत की एकच मिनिट, टेंडर कसे भरायचे, कॉन्ट्रॅक्ट कसे घ्यायचे? पंकजचं M.Com झालेलं आहे. पंकज हे पहा, टेंडर कसं घ्यायचं याच्यामध्ये एक तर पहिलं तर तुमच्याकडे लायसन्स असावं लागतं. लायसन्स शिवाय गव्हर्नमेंटमध्ये कामं भेटत नाहीत किंवा मग दुसऱ्याच्या लायसन्सवर तुम्हाला कामं करावी लागतील. तसंही काही तुम्हाला हवं असेल तसं तरी सुद्धा आमच्याकडून तुम्हाला सपोर्ट मिळून जाईल. लायसन्सिंगच्या बाबतीतला काही जणांकडे आहे, त्यांना गरज आहे काम करणाऱ्यांची, तर तुम्ही जॉईंटली मिळून करू शकताय. तर ते करा. किंवा तुमचं स्वतःचं लायसन काढून तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करू शकताय. तर टेंडर घेण्यासाठी तुम्हाला स्वतःचं लायसन गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्ट कसं घ्यायचं तर लायसन्स आल्यानंतरच कॉन्ट्रॅक्ट घेता येऊ शकतात. किंवा मग मटेरियल सप्लाय वगैरे असे टेंडर्स असतील जे शॉप ऍक्ट, उद्यम आधार याच्या बेसिसवर तुम्ही घेऊ शकता. काही मॅन्युफॅक्चरिंग असतील, काही सप्लायची कामं असतील, लेबर कॉन्ट्रॅक्टची कामं असू शकतील. अशी कामं मात्र तुम्ही एक 10-15 दिवस जरी झाले तुमचे रजिस्ट्रेशन करून, जीएसटी काढून, की लगेच तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर ही आहे ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला त्यामध्ये काही अडचण जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच भेटा. ठीक आहे. येस. पुढे विक्रांत विचारतायत आपल्याला. विक्रांत म्हणतायत की
साईट ऍडव्हान्स काम घेणं म्हणजे काय? सर ऍडव्हान्स काम घेणं म्हणजे काय? ओके. ऍडव्हान्स काम घेतले काम आपण भरू शकत नाही का? बीकॉम. ऍडव्हान्स काम घेणं म्हणजे काय? ऍडव्हान्स काम समजलं नाही नक्की. थोडंसं एलॅबोरेट करा. हा प्रश्न मी रेड मार्क मध्ये ठेवतो, मी घेतलेला नाहीये. विक्रांत, मला पर्सनल तुम्ही वाटलं सर हे करा. ठीक आहे. साईट इंजिनियरच्या पोस्टसाठी कोणतं नॉलेज लागतं? साईट इंजिनियरच्या पोस्टसाठी चांगला प्रश्न विचारला, थोडा वेगळा आहे, यासाठी मी वेळ देतो श्रीकांत. साईट इंजिनियरच्या नॉलेज पोस्टसाठी तुम्हाला साईटवरच्या बेसिक नॉलेज, इंजिनिअरिंग नॉलेज गरजेचं आहे. इंजिनिअरिंग नॉलेज का म्हणतो, तर साईटवर उभा राहून फक्त काम करून घेणं गरजेचं नाहीये, तर ते टेक्निकली काम करून घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग सुपरवायझरचं काम आपला जॉब रोल होतो. आपल्याला ऍज अ इंजिनियर म्हणून टेक्निकली ते काम बरोबर आहेत आणि त्याप्रमाणे ते केले गेले आहेत हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी साईटचं नॉलेज ते रिलेट केलेलं कोणीतरी तुम्हाला सांगितलं पाहिजे की अरे आपण हे कॉलेजमध्ये असं शिकलो आणि याचं ऍप्लिकेशन हे साईटवर असं होत असतं, याचा उपयोग हा आहे, तर ते तुम्हाला लगेच समजेल आणि तुम्ही इंजिनिअरिंगला साईटशी रिलेट करू शकाल. नाहीतर मग बाकीचे लोक म्हणतात तसंच म्हणू शकतात की कॉलेज शिकवतात आणि त्या साईटचा काही संबंध नसतो. संबंध असतो, फक्त ते कोणी एक्सप्लेन करून सांगितलेलं नाहीये म्हणून असं सगळ्यांना वाटतं. आणि आपल्या लाईन मध्ये असं आहे की बिगर एक्सपिरियन्स वाला माणूस पण सुद्धा त्या लाईन मध्ये येऊ शकतो, पण फक्त तो सुपरविजन आणि काम करायच्या दृष्टीने येतो. पण जर इंजिनिअरिंग नॉलेज वापरायचं असेल तर तुम्हाला ते रिलेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुमचा प्रश्न हे आहे. दुसरा गोष्ट आहे की साईटचं जो नॉलेज आहे त्या साईटच्या नॉलेज बरोबरच तुम्हाला, म्हणजे साईटच्या ट्रेनिंगच्या नॉलेज बरोबरच तुम्हाला थोडंसं ऑटोकॅड माहीत असणं गरजेचं आहे. ड्रॉइंग रिडिंग खूपच गरजेचं आहे. ड्रॉइंग रिडिंग येणं खूप गरजेचं आहे, कारण त्याशिवाय व्हिज्युअलायझेशन करून तुम्ही पुढं त्या ग्राउंडवर ते काम करू शकत नाही. लाईन आउट करणं वगैरे गरजेचं आहे. तुम्हाला टोटल स्टेशन आलं तर अति उत्तम, नसेल तर ऍटलिस्ट ॲटो लेवल घेता येणं खूप गरजेचं आहे साईटवरच्या नॉलेजसाठी. तुम्हाला बिलिंगची माहिती असणं गरजेचे आहे, मेजरमेंट्सची माहिती असणं गरजेचं आहे, मोड ऑफ मेजरमेंट्स वेगवेगळ्या स्वरूपात कुठले कुठले येतात हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण पहा, मोड ऑफ, तुम्ही वाळूची गाडी आली, खडीची गाडी आली, बाकी आणखी काही मटेरियल आलं, हे नक्की मोजायचं कसं? क्वालिटी टेस्ट काय असतात? इनिशियल कोणत्या टेस्ट असतात? साईटवरच्या फील्ड टेस्ट कोणत्या घेतल्या गेल्या पाहिजे? वेगवेगळे साईटवरचे डॉक्युमेंटेशन कोणत्या प्रकारचं केलं गेलं पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आपलं वाटलं सर आपलं एक ट्रेनिंग असतं बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स, आणि ते फ्रीमध्ये आहे. 1 महिन्याचं ट्रेनिंग असतं जे 1 तारखेपासून चालू होणार आहे. त्यामध्ये या 1 महिना साईट ट्रेनिंग, 1 महिना ऑटोकॅड, 1 महिना एक्सेल, असं तिन्ही एकाच महिन्यामध्ये आहे. तर तुमचा दिवस त्यामध्ये जाईल 4 तासांचं 3 ते 4 तासांचं डेली त्यामध्ये सेशन्स आहेत. आणि त्यानंतर तुम्ही मग साईटवर किंवा तुमची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. तर क्वांटिटी काढता येणं, मोड ऑफ मेजरमेंट्स, हे साईटवरचे डॉक्युमेंटेशनचे नॉलेज, थोडंसं एक्सेल माहीत असणं गरजेचं आहे, बिलिंग माहीत असणं गरजेचं आहे, कॉन्ट्रॅक्टरची बिलं बनवायची आपल्याला, तर ड्रॉइंग रिडिंग म्हणलं तर हे गरजेचं आहे. ठीक आहे. येस. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. ठीक आहे. येस. श्रीकांत, मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. इन्फो अबाउट अनएम्प्लॉइड इंजिनियर, स्वप्नील म्हणतात, हाऊ आर वर्क्स डिस्ट्रीब्युटेड टू अनएम्प्लॉइड इंजिनियर. ओके, बीडवर ना तुम्ही. स्वप्नील, हे पहा, अनएम्प्लॉइड इंजिनियरचं लायसन्स हे आपल्याला क्लास 4चं लायसन्स जे भेटतं, त्याच्यात एक बेनिफिट्स असं आहे की आपल्याला तुम्ही जे म्हणलात की लायसन्स कामं कशी डिस्ट्रीब्युट होतात, तर कामं ही जी 100 कामं निघत असतील तर त्यातली 33 कामं ही अनएम्प्लॉइड इंजिनियरसाठी, 33 कामं ही मजूर सोसायटीसाठी, 33 कामं ही 33-34 कामं ही ओपनसाठी असतात. त्यातली जी अनएम्प्लॉइड इंजिनियरची कामं आहेत ती एकतर तुम्हाला लॉटरी सिस्टीमनं दिली जातात,
जी प्रत्यक्ष तुम्हाला बोलून ज्याची वेबसाईट महापीडब्ल्यूडी.com या वेबसाईटवर तुम्हाला तिथं पाहायला भेटतील. /NIT वेबसाईट आहे त्याची. तर त्याच्यावर तुम्हाला ऑफलाईनचे टेंडर्स पाहायला भेटतील. मी म्हटलं ओपन करतो पॅरलली चालू मध्ये. एकच मिनिट. त्याचबरोबर महा टेंडर्स पोर्टलवर 10 लाखाच्या आतले कामं असतील ती तुम्हाला Pay2PWD या वेबसाईटवर पाहायला भेटतील. Pay2PWD ही वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला 10 लाखाच्या आतली कामं, ऑफलाईनची कामं ती पाहायला भेटतील. ऑनलाईनची कामं येस. ओके, स्क्रीन शेअरिंग चालूच आहे. ठीक आहे, चालू. हे पहा, ही वेबसाईट आहे mahapwd.com/NIT. या वेबसाईटवर तुम्हाला लॉटरी सिस्टीमची कामं येतात. आता सध्या हे पहा, इथं अहमदनगरची 66 कामं आहेत. वर्क फॉर रजिस्टर्ड अनएम्प्लॉयड इंजिनियर ही लॉटरीवरची कामं आहेत. लॉटरीवरची कामं तुम्हाला या ठिकाणी जर गेलात, इथं व्ह्यू मध्ये जर गेलात, तर तुम्हाला इथे ही कामं दिसतील. पहा, ही किती कामं आहेत. ही साधारण 66 कामं आहेत. अहमदनगर मधलं अकोले या ठिकाणची कामं आहेत. अच्छा, पूर्ण सर्व कामं अकोले आणि थोडीशी कामं श्रीरामपूर मधलं एकच काम आहे. संगमनेर मध्ये 2 कामं आहेत. नंतर बाकी सगळी जी कामं आहेत ती सगळी अकोले तालुक्यामधली आहेत. इम्प्लिमेंटिंग एजन्सी कोण आहे तर या ठिकाणी पुढे दिलेले कामं ही साधारण 50,000 51,000पासून ते 1 लाखापर्यंतची आहे. DS ऍग्रिकल्चर ऑफिस यांची कामं आहेत. कामं जाळीचा गॅबियन टाईप बंधारा बांधायची कामं आहेत. तर ही सेम कामं दिसतात सगळी. काही काही आहेत म्हणजे 2-2 लाखाची सुद्धा कामं आहेत. तुम्ही पाहता इथं समोर. तर ही कामं तुम्ही हे करू शकताय. लॉटरी सिस्टीमच्या आहेत. त्या ठिकाणी तुमच्या ज्या जिल्ह्याची लॉटरी असेल त्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ती कामं तुम्ही चिठ्ठ्या टाकून वगैरे ओपन केली जातात. दुसरं आहे 10 लाखाच्या आतली कामं, जी टेंडरच्या स्वरूपात. ही Pay2PWD वेबसाईट आहे .mahapwd.com. या ठिकाणी ऑनलाईन येतील. ऑफलाईन सुद्धा तुम्हाला तर डायरेक्टली सुद्धा भेटतील. झेडपी मध्ये कामं ऑफलाईन बोर्डवर, नोटीस बोर्डवर लावली जातील, तिथं असतील 10 लाखाच्या आतली. आणि ऑनलाईनची कामं मग महा टेंडर्स जे आपलं पोर्टल आहे त्या महा टेंडर्स पोर्टलवरनं अनएम्प्लॉयड इंजिनिअरची जी कामं असतील ती डायरेक्ट कॉम्पिटिशन मधून तुम्हाला घेता येऊ शकतील. ठीक आहे. तर माझ्याकडून हे आहे. तुमचा आणखी काही प्रश्न असेल स्वप्नील तर परत एकदा तुम्ही विचारू शकताय. बीडचे आहात तुम्ही. ठीक आहे. नरेश विचारताय, सर सिव्हिल इंजिनियर नाही पण कॉन्ट्रॅक्टर म्हणून करिअर करायचं आहे. MIDC ची कामं असतात त्यामध्ये पण टेंडर सिस्टीम असते का? हो, येस, MIDC मध्ये पण कॉन्ट्रॅक्ट नंबर मिळेल आपला. तर नरेश, नेक्स्ट टाइम तुम्ही सेशन अटेंड करा. 99 रुपीज मध्येच नेक्स्ट सॅटर्डेला सेशन ठेवतोय. नेक्स्ट सॅटर्डेला आपला क्वेश्चन आन्सर सेशन नसेल. त्याच्याऐवजी आपण हे सेशन ठेवूयात, कॉन्ट्रॅक्टरचं सेशन ठेवूयात, जे पेड असेल, ज्यामधून तुम्हाला बोलण्याची संधी मिळेल आणि तुम्ही बिंदासपणे प्रश्न विचारू शकाल. ते कुठेही ब्रॉडकास्ट होणार नाहीये. हे तरी प्रश्न आपले कधी युट्यूबवर वगैरे पण जात असतात. त्यामुळं आणि सर्व गोष्टी मला इथे ओपनली बोलता येत नाही. त्या ठिकाणी आपण नक्कीच तुमचे प्रश्न आणि थोडं आणखी डिटेलमध्ये जाऊ शकतो. काही प्लॅन्स पण आपण करू शकतो तुमचे करिअरच्या संदर्भातले. ठीक आहे. आणि 2 तासासाठी फक्त 99 रुपीज आपण चार्ज करणार आहोत त्यासाठी, जेणेकरून जेन्युइन पार्टिसिपंट यावेत, बाकीचे कोणी त्यामध्ये येता कामा. येस. आणि त्यामध्ये पण तुमचे प्रश्न असणार आहेत, जेणेकरून प्रत्येकाचा एक एक ऍटलिस्ट प्रश्न तरी घेतला जाईल, ते प्रायोरिटी दिले जाईल आणि त्यानंतर मग तुमचे प्रश्न उत्तराचे आपण घेणार आहोत. सर सिव्हिल इंजिनियर नाही पण कॉन्ट्रॅक्टर, येस नरेश, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्हाला नक्कीच काम करता येऊ शकेल. येस. संदीप विचारतायत, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर झालेले आहे. आपल्याकडे PWDचे लायसन काढले तर आपल्याला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट द्यावे लागेल का? हो, नक्कीच द्यावे लागेल. सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट सगळ्यांनाच द्यावं लागतं. सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट तुम्हाला काढताना अडचण येत असेल तर आम्ही मदत करू शकतो. मात्र यामध्ये आम्ही मदत करू तुम्हाला. तर फोन करा. आपलं तुम्हाला सांगितलं, आपलं लायसन काढून द्यायचं आपण 10,000 रुपीज इन्क्लुडिंग गव्हर्नमेंटची फी अशी घेत होते कन्स्ट्रक्शन सुपरवायझरसाठी. तर तुम्ही फोन करा. कॉन्टॅक्ट नंबर मी थोड्या वेळाने देईल, स्क्रीनवर शेअर करेल. ठीक आहे.
येस, आपल्याकडे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर किती दिवसात पीडब्ल्यूडीचे लायसन मिळेल? सर 1 ते 1.5 महिना लागतो पीडब्ल्यूडीचे लायसन नॉर्मल प्रोसेस येण्यासाठी. ठीक आहे. येस, तुमच्या प्रश्नाची मला वाटतं उत्तर मिळालेली आहे. येस, पुढचा आहे बीपीएमएस रिगार्डिंग सब इन्फॉर्मेशन. पूजा, बीपीएमएस साठी मी तुम्हाला स्पेशली परत एकदा फोन करायला होतो. बीपीएमएस साठी आपले जे प्रश्न आहेत ते, एकच मिनिट. ओके, जे घेतले नाहीत त्यांना मी हे सांगतो. मी तेजस्विनी मॅडम किंवा यांना तुम्हाला फोन करायला सांगतो. तुम्हाला नेक्स्ट टाइम फोन येऊन जाईल त्यांच्यापर्यंत उद्या वगैरे. मला पीडब्ल्यूडीचे काम करायचं आहे. त्यासाठी मला ओपनचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते कसं करायचं नक्की अमित? हे होऊन जाईल. सोलापूरहून आहात तुम्ही. ऑनलाईन काम कसं पाहायचं आपल्या भागातील, तर त्याच्यावरचा व्हिडिओ आहे. 1-1.5 तासाचा व्हिडिओ आहे माझा. युट्यूबला आहे. आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग IIT हे युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर जा. वाटलं मी स्क्रीन शेअर करतो. आपलं युट्यूब चॅनल दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. तर त्याच्यावर जाऊन तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर मिळतील. ठीक आहे. की तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. बीपीएमएस बद्दल तुमचा प्रश्न आहे, तर तुमचे प्रश्न असतील बीपीएमएस संदर्भातले तर मला चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करून ठेवा. तुमचा नंबर मेन्शन करून ठेवा. मी तुम्हाला सोमवारी नाही, आता मंगळवारी कॉन्टॅक्ट करायला सांगतो. उद्या परवा होळी आणि धुलीवंदन निमित्त सुट्टी आहे. ठीक आहे. प्रवीण, 1 मंथ कोर्सचे फीस किती असणार? कोणता 1 मंथचा कोर्स? जो ट्रेनिंगचा आहे, जो म्हणलं सिव्हिलिंगचा आहे, तो सगळ्यांसाठी फ्री आहे. आणि क्वालिटी, ज्या कोर्सची तुम्ही पेड पेमेंट करून येणार असाल काही प्रॉब्लेम नाही. पेमेंट जर करणार असाल तर त्या कोर्सची फी 15,000 रुपये आहे 1 महिन्याची. जो बेटा सिव्हिल इंजिनियरच्या अंडर आम्ही तो फ्री देत आहोत. ठीक आहे, 30 जणांसाठी. ठीक आहे. बीपीएमएस शेड्यूल जे आहे, ओके ठीक आहे. ओके शुभम, तुम्हाला हे कॉन्टॅक्ट करायला सांगतो मी. आपली बीपीएमएस ची बॅच आहे ती नेक्स्ट सॅटर्डे संडेला, म्हणजे 30 आणि 31 तारखेला आहे. पुण्यामध्ये आहे. तर ती अटेंड करा. ठीक आहे. 30-31 आहे. ओके, सचिन म्हणतायत मी जॉब करत असून मला कॉन्ट्रॅक्ट चालू करायचे आहे, सपोर्ट मिळेल का? हो, नक्की मिळेल सचिन. तर प्रायव्हेट गव्हर्नमेंट कोणते करायचे त्याप्रमाणे आपण प्लॅन करता येऊ शकतो. नेक्स्ट म्हटलंच तर याला जॉईन करा. आणि आपलं मेंटरशिप वगैरे आहे ती जॉईन करा. त्याच्यातून तुम्हाला बेनिफिट होऊन जाईल. येस, ठीक आहे. 1 मंथ कोर्सची फीस किती असणार? सर 1.5 इयर पासून UPSC करत होतो. ड्यू टू सम मेडिकल इश्यूज आता कॉन्ट्रॅक्टरशिप करायची आहे, तर आता स्टार्ट कसं करावं त्याबद्दल गायडन्स हवं. नक्कीच, काय हरकत नाही. प्रसाद, तुमचं सिव्हिल झालेलं आहे का? आणि कॉन्ट्रॅक्टरशिप करायला सोपं आहे. चांगल्या लोकांची गरज पण आहे कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये. प्रायव्हेट मधले केले तरी उत्तम आहे, गव्हर्नमेंट मध्ये केलं तरी उत्तम आहे. पुढचे आत्ताच सुरुवात करायला खूप चांगला चान्स आहे. कामं भरपूर आहेत गव्हर्नमेंट मधले सुद्धा आणि प्रायव्हेट मधले सुद्धा, रिअल इस्टेट मधले सुद्धा. तर इंडस्ट्री चांगल्या फेज मधून जात आहे. करायला काय हरकत नाही. पर्सनल मीटिंग घ्या किंवा नेक्स्ट सॅटर्डेची 2 तासाची जे हे असणार आहे, तो 1900 रुपीज मध्ये तुम्ही जॉईन करा. तो 7 ते 9 असणार आहे तो. ठीक, 2 तासात असणार आहे. तर कॉन्ट्रॅक्टरशिपच्या रिलेटेड आहे तो. आणि पर्सनल मेंटरशिप घ्यायची असेल किंवा पर्सनल मीटिंग घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स आहेत. डिस्कस करून आपण सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे. आणि तुम्हाला करिअरला सुरुवात करायला नक्कीच काही अडचण येणार नाही. मतीन, तुम्ही मॅटिन, तुम्ही जे म्हणता ते की महानगरपालिकेमध्ये टेंडर भरण्यासाठी महानगरपालिकेचं नाही, पीडब्ल्यूडीचं लायसन लागतं. आता महानगरपालिकेचे बंद झाले सगळे. पुणे, पिंपरी चिंचवड, सगळ्या महानगरपालिकेमधले आणि सगळ्या नगर परिषदेमधले पहिले लायसन्स वेगवेगळे लागायचे, पण आता फक्त पीडब्ल्यूडीचंच लायसन लागतं. बाकी कुठलंही लायसन्सचं आवश्यकता नाही, ते मागतही नाही. ठीक आहे. येस, ओके. चालेल. काही थोडे प्रश्न याच्यावर आले तर मग मी ते घेतले. आणि ओके, बीपीएमएस कोर्सची फी अक्षय
हो, BBMS कोर्सची आपली 8,500 रुपये इन्क्लुडिंग जीएसटी आहे. त्यामध्ये तुम्हाला जीएसटीचा बेनिफिट सेट ऑफ घेता येऊ शकतो. यामध्ये 2 दिवसाचं फुल डेचं ट्रेनिंग असतं. एक 3 महिने तुम्हाला सपोर्ट असतो. व्हॉट्सअप ग्रुप सपोर्टसाठी कायमस्वरूपी असतो, पण 3 महिने ऍक्टिव्हली सपोर्ट भेटेल तुम्हाला. ग्रुपमध्ये तुम्ही चांगल्या त्या ऍड होतात, जेणेकरून ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला आत्तापर्यंतचे जेवढे सगळे बॅचेस आहेत त्या सगळ्या बॅचेसचा पण तुम्हाला ॲपवरच्या ग्रुपमध्ये ऍक्सेस भेटतो. तिथून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स वगैरे विचारू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ ऍक्सेस भेटतो तुम्हाला लाईफ टाईमसाठी. तर हे आहे, फीज 8,500 रुपये आहे इन्क्लुडिंग जीएसटी. प्रसाद पुण्यात यावं लागेल का सर? पुण्यात या, किंवा मग तुम्ही ऑनलाईन जरी अटेंड केलं तरी सुद्धा चालू शकतं. ऑनलाईन 1-to-1 अपॉइंटमेंट घ्या. हो, नक्कीच होऊ शकते सचिन. ठीक आहे. येस. तर बरं, हा आपला चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग IIT. या चॅनलवर जर तुम्ही गेलात तर येस, हा चॅनल आहे. या चॅनलवर जर तुम्ही गेलात तर इथे तुम्हाला बरेचसे व्हिडिओज पाहायला भेटतील. पण याला, ठीक आहे. तर इथे जाऊन तुम्हाला माहिती पण भेटेल, आणि व्हिडिओज किंवा प्लेलिस्ट मध्ये गेलात तर तुम्हाला त्या वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज प्लेलिस्ट पण भेटतील, जिथून तुम्हाला तुमचे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सगळे. ठीक आहे. म्हणजे एक्सेल वरचे आहेत जे पूर्णपणे फ्री आहेत, कॉस्ट वरचे आहेत, टेंडरिंग वरचे वेगवेगळे आहेत. ठीक आहे. चला, तर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. ठीक आहे. तर म्हणजे टेंडरच्या बाबतीतले तुमचे प्रश्न तुमच्या एरियामधले फिल्टर करताना मोस्टली ऑर्गनायझेशन वाईज फिल्टर करा, तुम्हाला सर्व टेंडर भेटून जातील तुम्हाला. ठीक आहे. येस अमित. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. त्र्यंबकेश्वर शुक्ला काय म्हणताय, बी सिव्हिल झालेले आहेत, ठाणेवरून आहे. बी फ्रॉम MP इंदोर अँड वॉन्टेड टू मेक द PW मुंबई ठाणे. तुम्ही तुमच्या इथल्या टेक्निकल डिपार्टमेंटला भेटा, वाटलं तर तुमच्या इथे डिप्लोमा किंवा डिग्री कॉलेजला भेटा. तुम्हाला तिथे गाईड करतील की ऑफिस कुठे आहे तुमचं टेक्निकल एज्युकेशनचं, आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला सर्टिफिकेटसाठी अप्लाय करावं लागेल. इथून परत एक सर्टिफिकेट इश्यू करतील, आणि ते तुम्हाला PWDच्या वेबसाईटवर अपलोड करावं लागतं. तर हे केलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा बाहेरच्या डिग्रीच्या बेसिसवर लायसन मिळू शकतं. ठीक आहे. Sir, as a fresher, what should I do? Get master in government contracting, and what should I know before entering into the field? आता जसं मी त्यांना प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग बद्दल सांगितलं, साईट बद्दल सांगितलं, तसं तुम्हाला गव्हर्नमेंटच्या बद्दल सांगतो. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग जर करायचं म्हणलं तर बेसिक तुम्हाला ई टेंडरिंग, गव्हर्नमेंट एस्टिमेशन, गव्हर्नमेंटचं बिलिंग, SSR, याचबरोबर SSR माहीत असावं लागतो. गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर माहीत असावं लागतं. कामं कशी केली जातात त्याबद्दल साईटवरची थोडीशी माहिती तुम्हाला आवश्यकता आहे. कामं कशी मिळवली जातात याची माहिती आवश्यकता आहे, आणि बिलिंग कसं केलं जातं याची माहिती आवश्यकता आहे. ठीक आहे. तर एवढ्या बेसिक गरजा जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये नक्कीच हे करता येऊ शकतं. ठीक. तुमचा नेक्स्ट प्रश्न होता की हाऊ टू मास्टर द QS अँड बिलिंग अँड estimation and also with software for the question quantities purpose I should know. क्वांटिटीज काढण्यासाठी मोस्टली आता सॉफ्टवेअर तर बरेच आहेत, म्हणजे आमच्याकडे 2-3 सॉफ्टवेअर्स आहेत जे क्वांटिटी तुम्हाला टेक ऑफ देतात. तर सॉफ्टवेअरपेक्षा आम्ही असं सजेस्ट करतो की मॅन्युअली क्वांटिटी काढलेल्या कधीही तुम्हाला जास्त, एक्सेल बेस काढलेल्या क्वांटिटी जास्त ऍक्युरसी देतात. आणि बिलिंगसाठी जर पाहायला गेला तर तुम्हाला मॅन्युअलीच क्वांटिटी काढणं गरजेचं आहे. बिलिंग सॉफ्टवेअरवर होतच नाही, कुठेच होत नाही. क्वांटिटी सर्विंगसाठी तुम्ही सॉफ्टवेअर वापरू शकता वाटलं, पण त्या टेंटेटिव्ह क्वांटिटीसाठी सॉफ्टवेअर एकच असं डायरेक्टली सजेस्ट करू शकत नाही. काही प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये काही प्लस मायनस आहे, त्यामुळे 2-3 सॉफ्टवेअर तुम्हाला वापरायला काही हरकत नाहीये. मास्टर्स तुम्हाला याच्यामध्ये व्हायचं असेल तर ऍटलिस्ट 3 महिने तरी तुम्हाला देणं गरजेचं आहे.
डेडिकेटेडली फक्त याच फील्ड्सवर. ठीक आहे. मला वाटतं तुमच्या प्रश्नांचं त्र्यंबकेश्वर उत्तर मिळालेलं आहे. मी मराठीतून बोललो, तुम्ही MP चे आहात तर तुम्हाला हिंदीमधून वाटतं समजत असेल कारण तुम्ही ठाणेला राहताय. संकेत म्हणतात की कन्स्ट्रक्शन लाईनवर काम करायला काय एज्युकेशन पाहिजे. कन्स्ट्रक्शन लाईनवर काम करायला काही एज्युकेशनची आवश्यकता नाही, पण तिथून पुढे काय करायचं आहे काम करून आणि तुम्हाला ग्रोथ कशी करायची आहे त्यासाठी एज्युकेशन गरजेचं आहे. तुम्हाला ग्रोथ फास्ट हवे असेल, तिथलं साईटवरचं अनालिसिस करायचे असतील, त्यातून लवकर शिकून लवकर पुढे जायचं असेल, चुका टाळायच्या असतील, तर मात्र तुम्हाला एज्युकेशनची गरज आहे. नसेल तर मग चुका शिकत शिकत चुका करत शिकत चुका करत शिकत असं तुम्ही केलं तर वेळ लागेल. त्याच्यापेक्षा स्मार्टली बनून थोडं शिकून डायरेक्ट आपल्याकडे जर जाता येत असेल तर तो चांगला पर्याय अवेलेबल आहे. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन पॉइंट एंट्री करण्यासाठी कोणती साईड घ्यावा लागेल. ओके. 12th नंतर कोणतं एज्युकेशन लागेल. ओके. अहमदनगरहून आहात तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा 1 वर्षाचा कोर्स आहे. तो जरी केलात, आपण ज्याला कॉन्ट्रॅक्टिंग मॉडेल म्हणतो, तरी खूप आहे. किंवा डिप्लोमा केला तर आणखी चांगलं. पण जर बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू करणार असाल तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा एक्झिक्युशनच्या दृष्टीनं पण खूप चांगला कोर्स आहे. आम्ही त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऍड केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर स्पेशलाइज असेल बरं का, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, सॉरी इलेक्ट्रिकल म्हणतोय, पेंटिंग वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टर, RCC कॉन्ट्रॅक्टर, याचबरोबर सेल्स अँड मार्केटिंग तुमच्या बिझनेसचं, त्याचबरोबर हे टेंडरिंग आहे, इस्टिमेशन आहे, साईटवरच्या ट्रेनिंग्स आहे, त्या सर्व इन्क्लूड केलेले आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं तो कोर्स करा. गव्हर्नमेंटचा जरी सिलेबस वेगळा असेल तरी गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन फक्त आपल्याला पुढे दाखवण्यासाठी लागणार आहे, त्यासाठी वापरायचं आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटचा तर आपल्याला कोर्स करायचाच आहे तो, पण त्याच्याबरोबर आम्ही जे ऍडिशनल तुम्हाला नॉलेज देतो, जे तुम्हाला कायम साईटवर उपयोगाला पडणार आहे, तुमच्या बिझनेसमध्ये उपयोगाला पडणार आहे, तर ते तुम्ही नक्की करा. ठीक आहे. येस. एकच मिनिट मी स्क्रीन शेअर करतो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. ठीक आहे. मला वाटतं यावेळेस आपण 75 क्वेश्चन घेऊ, 25च घेऊयात. टाइम पण होत आलेला आहे. थोडेसे तुमचे पण प्रश्न घेतले, राहिलेले प्रश्न आपण आता नेक्स्ट मीटिंग किंवा मग मी शुक्रवारी वगैरे जर शक्य झालं तर आधी पण एखादी मीटिंग ठेवता येईल आपल्याला तुमच्या प्रश्न उत्तरासाठी. पण नेक्स्ट सॅटर्डेला तर आपण नक्की भेटतोय 7 ते 9 आपल्या कॉन्ट्रॅक्टिंग मॉड्यूलच्या पण पेड वेबिनार मध्ये. ठीक आहे. येस. गव्हर्नमेंट एस्टिमेट कसे करायचे, बिलिंग कसं करायचं, EMB कशी लिहायची. ओके. अभिषेक, याच्यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागेल तुम्हाला. तर कसं करायचं त्यासाठी तुम्हाला SSR रेफर करावा लागतो. माझा एक व्हिडिओ पण आहे, तो जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला गव्हर्नमेंट एस्टिमेशन बद्दलची आयडिया येऊन जाईल, तो पहा. बिलिंग कसं करायचं यासाठी तुम्हाला जर थोडीशी आयडिया पाहिजे असेल तर त्यासाठी क्वांटिटी सर्विंग तुला चांगलं येणं गरजेचं आहे. बार बिलिंग शेड्यूल काढता येणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही हे गव्हर्नमेंट एस्टिमेट, बिलिंग, EMB पण लिहू शकता. ठीक आहे. येस. पंकज विचारत आहे टेंडर कसे भरायचे, कॉन्ट्रॅक्ट कसे घ्यायचे, बिल कसे काढायचे. ओके. MCOM झालेला आहे. तर पंकज, तुमच्याकडे लायसन्स आहे का, पहिली एक गोष्ट. लायसन्स नसेल तर पहिले लायसन्स आपल्याला लागेल. मग लायसन्सच्या बेसिसवर आपण टेंडर भरू शकतो. मग 10 लाखाचं लायसन्स असेल तरी सुद्धा त्याच्या आतले आपण कामं करू शकतो. ऑनलाईन टेंडर भरावे लागतात किंवा ऑफलाईन तिथे जाऊन घ्यावे लागतात. आणि बिल कसं काढायचं त्यासाठी काम झाल्यानंतर बिल निघणार आहे. तुम्हाला स्वतः मेजरमेंट्स वगैरे घ्यायचे असतील, आयडिया घ्यायचे असतील तर तुम्ही त्यातून त्या घेऊ शकता. किंवा ट्रेनिंग घेऊन तुम्ही हे सर्व तुमचं सोल्युशन मिळवू शकता. ठीक आहे. टेंडरचं कॉन्ट्रॅक्ट कसं घ्यायचं आणि बिल कसं करायचं. त्याच्यात लायसन्सचं पहा, लायसन्स आहे का नाही तुम्हाला, इथं मला समजत नाहीये. त्यामुळे थोडीशी तुमची माहिती जर देत असताना थोडं इलॅबोरेटिव्ह क्वेश्चन जरी केला तरी सुद्धा चालू शकतो.
महेंद्र विचारतायत, 12 पास आहे, इस्टिमेट, बिल मेकिंग आणि झेडपी लायसन. नक्की महेंद्र, तुम्हाला सर्व गोष्टी आमच्याकडून मिळतील, कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्सही मिळतील. तर तुम्ही पर्सनल मीटिंग घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी नक्कीच मिळून जातील. ठीक आहे, चालेल. आपण मी या ठिकाणी तुमच्या क्वेश्चन झालाय म्हणून असंही करतो. विशाल, ग्राहकापर्यंत जास्तीत जास्त कसे पोहोचावे, जाहिरात कशी करावी, कामाच्या नियोजनासंदर्भातील मार्गदर्शन करा. बीकॉम आहे नक्कीच. विशाल, थोडा वेगळा प्रश्न विचारला, चांगला आहे, मी अप्रिशिएट करतो. ग्राहकापर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचावं यासाठी आजकाल तुमच्याकडे जादूचा चिराग आहे, जो आहे सोशल मीडिया. सोशल मीडियाचा तुम्ही जेवढा जास्तीत जास्त वापर कराल, तो तुम्हाला खूप काही देऊन जाऊ शकतो. तुम्हाला किती बिझनेस करायचा आहे, त्यासाठी तुम्ही किती जाहिरात करता याच्यावर डिपेंड आहे. तुमची जाहिरात कमी, बिझनेस कमी. मग त्यासाठी सोशल मीडियावर ते देखील पेड ऍडव्हर्टाइजमेंट खूप गरजेची आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही एखाद्या तुम्ही आता तुम्ही रील्स वगैरे आता तुम्ही बघितलं असेल, फूड ब्लॉगर्सचे वगैरे रील्स येतात, किंवा इंटेरियर डिझायनरवाल्यांचे येतात रील्स. तर हे काय करतात, तर हे व्ह्यूज त्यांचे जास्त आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत, ते व्हिजिट करतायत, त्या ठिकाणाहून त्यांना पैसे भेटतात, त्यांना बोलवलं जातं की त्यांच्या हॉटेलची माहिती व्हावी, त्यांच्या बिझनेसची माहिती व्हावी म्हणून त्यांना बोलवलं जातं. आणि ते बोलवण्यावरून ते त्यांचा बिझनेस वाढतो, सेल वाढतो. पण यासाठी ते पैसे घेतले जातात. म्हणजे तुम्ही जेवढे पैसे देता, जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचताल, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. जाहिरात करणं सोशल मीडियावर ते सुद्धा, त्यासाठी बरेच पर्याय अवेलेबल आहेत. हा, तुम्हाला ते शिकायचं असेल प्रॉपरली, तर आपला 1 वर्षाचा सेल्स अँड मार्केटिंगचा कोर्स चालू होणार आहे, तो अटेंड करा. 3 महिने रेग्युलर असेल. तुम्हाला जर एक्झाम किंवा ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू नसेल, तर तुम्ही फक्त सेल्स कन्व्हर्जन कसं झालं पाहिजे, लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचलं पाहिजे, ऍडव्हर्टाइजमेंट कशी केली पाहिजे, तो गव्हर्नमेंटचा सर्टिफाईड कोर्स आहे, तर तो करा. त्यातून बरेचसे बेनिफिट्स आहेत. उद्योजकांसाठी तर खूप चांगला आहे तो कोर्स. पण सध्या आम्ही फोकस त्याला, आम्हाला सेल्स टीम तयार करायच्या आहेत. काही कन्स्ट्रक्शन कंपन्यांना आणि काही बिझनेस ओनर्सना रिक्वायरमेंट आहे, म्हणून आम्ही तो कोर्स चालू केलेला आहे, सेल्स अँड मार्केटिंगचा. पण तो बिझनेस ओनरसाठी तर खूपच चांगला आहे. म्हणजे आम्ही तो ही बॅच सक्सेसफुल रन करून मग पुढच्या वर्षी आम्ही तसा प्लॅन करणार आहे, स्पेशली फक्त बिझनेस ओनरसाठी सेल्स अँड मार्केटिंग 1 वर्षाचा, फक्त संध्याकाळी 1 तास. म्हणजे त्यात मास्टरीच आपली आली पाहिजे आपल्याकडे. तर असा करणार आहोत. तर टचमध्ये राहा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं मिळालेलं असेल. काही आहे का, मी अजून चेक करतो. जाहिरात कशी करावी. ओके. जाहिरात करण्यासाठी पहा विशाल, चांगला कंटेंट असणं गरजेचं आहे. मग त्याला डिझाईनच चांगला असावा असं काही नाही, गरजेचं नाहीये. तो त्या कंटेंटची प्लेसमेंट पण चांगली असणं गरजेचं. म्हणजे तुम्ही निबंध लिहिला, त्याला काही कोणी विचारणार नाही, तर कोणी पाहणार नाही. तुमची सुरुवातीची जी 4-5 सेकंद असणार आहे, ज्याच्यावर नजर थांबली गेली पाहिजे आणि पुढचं वाचलं गेलं पाहिजे. तुला माहिती आहे, आपण रील करताना सगळे असे असे फक्त रील पाहत जातो ना, पण कुठेतरी थांबून आपण पूर्ण बघतो का, तर कारण त्याचे सुरुवातीचे जे 2-3 सेकंद आहेत, त्या सेकंदामध्येच त्यानं ते कॅप्चर केलेलं असतं, आपलं अटेन्शन ग्रॅब केलेलं असतं. तर हे खूप महत्वाचं आहे. तर जाहिरात कशी करावी, हे करताना कंटेंट, चांगला कंटेंट, त्याच्यावरचा पहिल्या 2-3 सेकंदाचा तुमचा इंट्रो खूप गरजेचा आहे, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे. येस. तुम्हाला याच्याबद्दल काय अडचण असेल, माहिती हवी असेल, तुम्ही तो आपला हे करा. 1 वर्षासाठी पूर्ण पेड ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे सगळं म्हणला तुम्ही, तरी सुद्धा फक्त आपण 25,000 फीस घेतली आहे त्याची. ऑनलाईन आहे. ऑफलाईन करायचं असलं तर 3 महिने ऑफलाईन सुद्धा आहे, नाहीतर डेली 1 तास तुम्ही ऑनलाईन तो अटेंड करू शकता. ठीक आहे. बुकिंग सीट बुकिंग करून ठेवू शकता. फक्त 30 सीट्स आहेत त्याचे या वर्षासाठी, कारण गव्हर्नमेंटचं आहे, त्यामुळे आम्हाला लिमिटेशन्स आहेत सीटसाठीचे. ठीक आहे. येस. ओके.
चालेल. समीर, तुम्हाला लायसन्स पाहिजे तर थोडस कॉन्टॅक्ट मला करायला सांगतो मी. ठीक आहे. सेल्स अँड मार्केटिंग बद्दल विशाल, तुम्ही म्हटलं सर अभय यांना हे करा. लायसन्स साठी पण अभय तुम्हाला मदत करतील. ठीक आहे. पुढचे 5 प्रश्न फक्त, आता शेवटचे 5 प्रश्न घेतोय मी आणि आपण आज थांबूयात या ठिकाणी. अच्छा प्रतीक, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचे मला प्रश्न विचारला. डेफिनेशन ऑफ सिमेंट, सबग्रेड प्लेस, सिव्हिल इंजिनिअरिंग डेफिनेशन. तर आपण शिकण्यासाठी नाही, आपण बिझनेस आणि ते गायडन्स घेण्यासाठी आलेलो आहोत. तर मग हा प्रश्न मी स्किप करतोय मुद्दामून. समीर, तुम्हाला लायसन हवं आहे तर मी अभयजींना सांगतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला. 10वी फेल आहात तर थोडस 1-1.5 वर्ष लागेल, पण करता येऊ शकेल. थोडस गाईड करतील तुम्हाला कसं करायचं ते. 17 नंबरचा फॉर्म भरून तेवढं हे करून घ्या. ठीक आहे. मी लिहून ठेवलेलं आहे तसं. ठीक आहे. येस. डेफिनेशन ऑफ सिमेंट. प्रत्येक तुमचा प्रश्न प्युअरली तुम्ही माझी परीक्षा घेताय असं वाटायला लागलं तर. प्रवीण म्हणतात आफ्टर युझिंग प्रोरेटा फॅक्टर इन बीपीएमएस सॉफ्टवेअर. ओ सॉरी, बीपीएमएस बद्दलचं तुम्हाला मी तेजस्वी मॅडमना करायला सांगतो. ट्रेनिंग सपोर्ट वगैरे सगळं ते पाहतील, त्या देतील तुम्हाला, किंवा मग अभय असं सांगतो. तर शेवटचे 3 प्रश्न आहेत. सर मी ड्राफ्ट्समन सिव्हिल ITI मधून कोर्स केला आहे, फ्रेशर आहे, मला कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये व्यवसाय करायचा आहे, सर प्लीज मार्गदर्शन करा. ओके. ड्राफ्ट्समन सिव्हिल झालंय. हर्षद, कुठून आहात तुम्ही? मुंबईवरून आहात. तर एक पर्सनल मीटिंग जर घेता आली तर पहा, किंवा नेक्स्ट सॅटर्डेची तर मीटिंग ते 2 तासाची अटेंड करा. नक्कीच तुम्हाला बरेचसे आयडिया येऊन जाईल त्यामध्ये. हर्षद, काम करायला कन्स्ट्रक्शन मध्ये खूप स्कोप आहे. तर ते एक हे करा. 2 तासाचा पुढचा हे करा, आणि वाटलं सर त्यानंतर मग वाटलं सर आपण तुमच्या याच्या संदर्भात पर्सनल अपॉइंटमेंटच्या संदर्भात आपण वाटलं सर ऑनलाईन, किंवा तुम्ही पुण्यात येऊ शकत असाल तर पुण्यात असं भेटता येईल आपल्याला. ठीक आहे. चैतन्य झुंजारराव. ओके. चैतन्य, टेंडर सबमिशन, लॅपटॉप सेटिंग, BOQ. वाटतं चैतन्य आपलं, मला वाटतं तुम्ही यावेळेस बॅच पण केलेली आहे चैतन्य. का दुसरे होते माहित नाही मला, पण ठीक आहे. लॅपटॉप सेटिंग, टेंडर सबमिशन आणि BOQ यासाठी तुम्हाला ट्रेनिंग अटेंड करावं लागेल. ई टेंडरिंगचं ट्रेनिंग 1 महिन्याचं ट्रेनिंग आपलं आता 1 तारखेपासून चालू होत आहे. तर तुम्ही ते अटेंड करा. मी थोड्या वेळातच तुम्हाला बॅचचं शेड्यूल हे दाखवतो पुढच्या येणाऱ्या बॅचेसचं, तर त्याप्रमाणे तुम्ही शेवटचा प्रश्न घेत होता. नितेश यांचा आहे. माझा कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स पूर्ण झाला आहे आणि मला शासकीय कंत्राटदाराचा परवाना काढायचा आहे. फोन करा, नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. माझ्याकडे शासकीय कामे खूप आहेत, पण मला कुठल्याच गोष्टीचं नॉलेज नाहीये. तुम्ही मला माझे पूर्ण कागदपत्रे काढण्यास आणि कामाचा माहिती देऊ शकता का? नक्कीच. यवतमाळहून आहात नितेश, काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. अभयजींना मी तुम्हाला फोन करायला सांगतो. ठीक आहे. येस. आता तुमचा प्रश्न घेतलेला आहे. आता आपण फक्त काय करूया, तुम्हाला मी शेड्यूल सांगतो. 1 तास संपत आलेला आहे. 10-5 मिनिट आपण उशीर चालू केलं तर 5 मिनिट आणखी एक्स्ट्रा थांबता येईल आपल्याला. ठीक आहे. येस. ओके. आता 30 आणि 31 मार्चला आपली फक्त BPMS ची बॅच आहे, वर्कशॉप आहे. तो पुणेमध्येच आहे. ठीक. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे 29-30 तारखेला, सॉरी 30 तारखेला, 30/3 ला
7 ते 9. ठीक आहे. आपण कॉन्ट्रॅक्टर बद्दलचं स्पेशल सेशन घेतोय, पेड सेशन घेतोय. कॉन्ट्रॅक्टर टॉक हा 99 रुपीज मध्ये आपण ठेवलेला आहे. 2 तासाचं सेशन असणार आहे. आणि 31/3ला ज्यांना कॉन्ट्रॅक्टिंग सॉरी कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये काही इन्स्टिट्यूट चालू करायचे असेल किंवा कोणत्याही सेक्टरमध्ये CIT सारखे इन्स्टिट्यूट चालू करायचे असेल, तर त्यासाठी मात्र एक आपण ट्रेनिंग घेतलेला आहे, वर्कशॉप घेतलेला आहे. तो आहे साधारण 10 वाजल्यापासून 10 AM ते 2 PM 4 तासाचा आहे. त्याची मात्र फी आपण 1200 रुपये ठेवलेले आहे, इन्क्लुडिंग GST आहे, 1000 रुपये प्लस 18% GST. तर 1200 रुपये घेतले आहे. तर स्टार्ट युअर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असं त्याचं नाव दिलेलं आहे. त्याची पण माहिती तुम्हाला ग्रुपवर येऊन जाईल 1-2 दिवसामध्ये. तर गुढीपाडव्याच्या दृष्टीनं तुम्ही जर विचार करत असाल एप्रिलमध्ये अशी काही आपली स्वतःची इन्स्टिट्यूट चालू करायची आणि CIT सारखी, तर तुम्ही तुमची स्वतःची, यामध्ये CITची काही रॉयल्टी वगैरे काही नसणार आहे. तुम्हाला पूर्णपणे 4 तासात मी CITचं पूर्ण मॉडेल समजावून सांगणार आहे. तर ते अटेंड करा. यासाठी फी घेतलेली आहे ती 1199 ही फी घेतलेली आहे. ठीक आहे. तर मी हे स्क्रीन तुम्हाला शेअर करतो. काही प्रश्न आहेत मग एकच मिनिट मी तेवढं परत एकदा ओके. राहुल काय म्हणतात, सर सिव्हिल सॉफ्टवेअर विच लॅपटॉप कॉन्फिगरेशन रिक्वायर्ड. ओके. कोणतं सॉफ्टवेअर यूज करणार आहेत राहुल त्याच्यावर डिपेंड करतं. 3D Max वगैरे यासाठी चांगलं कॉन्फिगरेशन लागेल. ऍटलिस्ट एक 60-70 हजाराच्या प्लस तुम्हाला लॅपटॉप घ्यावा लागेल असं धरून चला. जर चांगले तुम्हाला स्पेसिफिकेशन, ग्राफिक्स कार्ड आणि स्मूथ रनिंग वाला PC हवा असेल तर. आता डिपेंड आहे तुम्ही काम कोणतं करणार आहे, किती सॉफ्टवेअर वापरणार आहे त्याच्यावर. लायसन्सला व्हॅलिडिटी प्रसाद, लायसन्सला व्हॅलिडिटी 3 वर्षाची असते. सिव्हिल इंजिनियर्स, अनएम्प्लॉइड इंजिनियर्सला जे लायसन्स भेटतं ते 10 वर्षाचे लायसन्स असते. ठीक आहे. ओके. ठीक. तर एकच मिनिट मी स्क्रीन शेअर करतो. येस. तर हे आपले अपकमिंग बॅचेस आहेत, अपकमिंग ट्रेनिंग्स आहेत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं असतं तुम्ही, जे जे या ठिकाणी अटेंड करतायत ते. या अपकमिंग ट्रेनिंग्स आहेत. 30-31 मार्चला BPMS वर्कशॉप आहे पुणेमध्ये. या आठवड्यात मग दुसरं काही कुठल्या ट्रेनिंग नाहीये. 30 मार्चला 7 ते 9 असं 2 तास आपण कॉन्ट्रॅक्टर टॉक घेणार आहोत. तर त्याची फी 99 रुपीज ठेवलेली आहे, ज्यामध्ये आपण तुमच्या रजिस्ट्रेशन किंवा बाकीच्या गोष्टी, डॉक्युमेंटेशन आणि सगळ्या गोष्टीबाबत आपण चर्चा करणार आहोत. 31 मार्चला 10 ते 2 असं 4 तासासाठी स्टार्ट युअर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असं आपण ते एक वर्कशॉप ट्रेनिंग घेत आहोत 4 तासाचं, पूर्ण CITचं आणि एज्युकेशनल सेक्टरचं. तुम्हाला काय अडचणी आहेत किंवा तुम्हाला स्टार्ट करताना काय काय करावं लागेल ते सर्व आपण पूर्ण प्रॅक्टिकली मी तुम्हाला टिप्स देणार आहे. तर ते 1199 रुपयाचं आहे. 1 एप्रिलला फ्री बेटा सिव्हिल इंजिनियर्सचं ट्रेनिंग आहे. म्हणजे 1 महिन्याची जी बॅच असते, बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स. तर बेटा सिव्हिल इंजिनियर्स हे आहे. 1 एप्रिल पासून आर्किटेक्चरल सॉफ्टवेअर्स, बीमचं ट्रेनिंग, ई टेंडरिंगची 1 महिन्याची बॅच, गव्हर्नमेंट एस्टिमेशनची 1 महिन्याची बॅच आणि साईट ट्रेनिंग हे चालू होत आहे. ठीक आहे. तर ज्यांना एनरोल करायचं आहे त्यांनी पुढे मी नंबर देत आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर कॉन्टॅक्ट नंबर खालील याच्यासाठी दिलेले पहा. ई टेंडरिंगसाठी 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले, तेजस्विनी आणि शिवानीचा. गव्हर्नमेंट एस्टिमेशनसाठी तेजस्विनी, BPMS ट्रेनिंगसाठी तेजस्विनी किंवा अभयला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. PWD लायसन्ससाठी 10 लाखासाठी सूरजला कॉन्टॅक्ट करावं लागेल तुम्हाला. बेटा सिव्हिल इंजिनियर्स किंवा भाग्यश्री मॅडमना कॉन्टॅक्ट करू शकता लायसन्ससाठी. बेटा सिव्हिल इंजिनियर्स जे आहे ते त्यासाठी अभयना कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला. इस्टिमेशन सॉफ्टवेअर DSC याच्यासाठी भाग्यश्री मॅडम आहे, त्यांचा नंबर दिलेला आहे. तर त्याचबरोबर पर्सनल 1-to-1 अपॉइंटमेंट माझी जर हवे असेल तर अभय यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि तुम्हाला काही कंप्लेंट असतील त्या कोणाच्याही रिलेटेड तर तुम्ही भाग्यश्री यांचा नंबर दिलेला आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर आपण आजचा माझा टॉपिक इथं झालेला आहे. पर्सनल अपॉइंटमेंट कोणाला हवी असेल एक 5 तासाची टोटल,
5 तासाची पर्सनल अपॉइंटमेंट हवी असेल तर तुम्हाला 1 दिवसाचे म्हणजे माझा पूर्ण दिवस जातो त्यामध्ये. त्याच्या अगोदर तुमचे पूर्ण डिटेल स्टडी वगैरे केला जातो. तर त्याची फी 10,000 रुपये आहे, इन्क्लुडिंग जीएसटी आहे 18%. म्हणजे ऍक्च्युअल फी तशी 8,000 रुपये आहे आणि त्याच्यावर जीएसटी आहे 8,500 प्लस जीएसटी अशी. तर 11 ते 1 असं हे आहे. 2 तासांचं त्यावेळेस आपण डिस्कशन करतो. 2 ते 5 नंतर 3 तासाचं असं 5 तासांचं असणार आहे. थोडा टाइम वाढू शकतो, आपल्या डिस्कशन्सवर डिपेंड आहे. पर्सनल 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन तयार होऊन जातो. पर्सनल मेंटरशिप मिळते. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे काही ट्रेनिंग्स हवे असतील तर त्या ट्रेनिंग्स पण मिळून जातात. 10,000 रुपयामध्ये तुम्ही हिट अँड ड्रिंक एस्टिमेशन बरंच काय काय माझ्याकडून घेऊन जाऊ शकता यावेळेस. पण डेडिकेटेडली 5 तास तुमच्यासाठी दिलेले असणार आहे. त्याच्या अगोदर मला काही तयारी करावी लागते, तुम्हाला काही तयारी करून यायला सांगावी लागते. तो सगळा टाइम याच्यामध्ये सगळा कन्सिडर केलेला आहे. ठीक. चालेल. आपण बुक करण्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे. तसंच स्टार्टअपचं कन्सल्टेशन तुम्हाला पाहिजे नसेल, ते देखील पूर्ण 1 दिवस तुमच्या स्टार्टअपचा स्टडी करून मग त्याच्यावर नंतर मीटिंग घेतली जाते. तर तुम्हाला काही काही असाइनमेंट दिल्या जातात, ते करून यायला सांगितले जातात त्या गोष्टी. तर ही स्टार्टअपचं कन्सल्टेशन तुम्हाला 10,000 रुपये मध्ये मिळेल. टोटल 5 तासांचं असणार आहे ते देखील. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सीट बुक करायचं असेल तर अभय यांचा नंबर दिलेला आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कोणाच्याही काही कंप्लेंट असेल तुम्हाला कंप्लेंटचा पण नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचे कंप्लेंट हे करू शकता. तर तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट माझ्याबरोबर हवी असेल तर तुम्ही दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पहिली अपॉइंटमेंट तुम्हाला फ्री मिळू शकते. तर ती आमच्या स्टाफ बरोबर मिळेल, त्यांच्याकडून तुम्हाला आयडिया येऊन जाईल पूर्ण, किंवा माझ्याकडून सुद्धा तुम्ही तिथं डेडिकेटली सांगा त्यांना तसं की माझ्याबरोबर हवी आहे अपॉइंटमेंट. त्यानंतर आपण भेटता येऊ शकतो. ठीक आहे. आमच्या ऑफिसचा ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. 3rd फ्लोअर, केतकी प्रेमायसेस, अल्का टॉकी चौक, बिहाइंड बँक ऑफ इंडिया, सदाशिवपेठ, पुणे या ठिकाणी आहे. ठीक आहे. चालेल. तर तुमची अपॉइंटमेंट तुम्हाला बुक करायची असेल किंवा काही तुम्हाला अजून इंटरेस्ट असेल, काही प्रश्न असतील तर तुमचं नाव, नंबर, कोणत्या डेटला तुम्ही अवेलेबल आहात हे चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा. आमच्याकडून तुम्हाला फोन येऊन जाईल तसं टाइम स्लॉट अवेलेबिलिटी चेक करून. ठीक आहे. चालेल. तर मग आपण या ठिकाणी थांबूया. मला वाटतं बऱ्याच प्रश्नांची तुम्हाला उत्तर भेटली. राहुल, येस, थँक्यू. कोणाचा काही प्रश्न आहे? डायरेक्टली काही असेल, एक दोनचा वाटलं प्रश्न घेतो. येस, महेंद्र, हँड रेस केलेला आहे, बोलू शकता महेंद्र. ओके, ठीक. चलो, काही नाहीये, काय हरकत नाही. ठीक आहे, थांबूयात या ठिकाणी. येस, थँक्यू. थँक्यू एव्हरीवन.